नमस्कार मित्रांनो, विदर्भाच्या खाद्यामध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बघूया दोडक्याची भाजी। तर मी इथे दोडके घेतलेले आहे आणि ते चांगल्या प्रकारे सोलून सुद्धा घेतलेले आहे आणि एका साइडने मी एक कांदा चिरलेला आहे, आलू लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे। तर चला आता आपण दोडके आपल्याला हव्या तशा साइजने आपण कापून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता मी इथे दोडके अशा प्रकारे चिरून घेतलेले आहे आणि आता मी स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घेणार आहे। तर मी हे दोडके 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि इथे मी थोडेसे शेंगदाण्याचे कूट सुद्धा काढून घेतलेले आहे। चला तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापवायला आणि त्यामध्ये 2 बुटलं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगल्या प्रकारे तापलेलं आहे तर मी यामध्ये 1 चम्मच जिरं टाकून घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा, एक चम्मच आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे। ते सुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। आणि चवीपुरतं 1 चम्मच मीठ टाकून घेणार आहे। आणि आता यामध्ये चिमूटभर हळद, 1 चम्मच धनेपूड आणि तिखट 2 चम्मच, चम्मच गरम मसाला आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता हे चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे आणि आता इथे बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा टाकून घेतलेला आहे। आणि आता हे शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते आणि झाकण झाकून 2 मिनिट ठेवून देणार आहे। तर 2 मिनिट झालेले आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी चांगल्या प्रकारे तरी सुद्धा आलेली आहे आणि तेल वरती सुद्धा आलेला आहे। मी आता यामध्ये शेंगदाण्याचे कूट टाकून घेत आहे। मी हे शेंगदाणे भाजलेले नव्हते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाणे भाजू शकता। तर आता मी यामध्ये दोडके टाकून घेणार आहे। हे दोडके मसाल्यामध्ये मी चांगल्या प्रकारे मिक्स सुद्धा करून घेणार आहे। तर मी यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेत आहे। तुम्हाला हवं तितकं तुम्ही पाणी टाकू शकता यामध्ये। तर आता मी हे दोडक्याची भाजी 10 मिनिट मंद आचेवर शिजू देणार आहे।
तर इथे 10 मिनिट झालेले आहे आपल्या भाजीला आणि ही भाजी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे। मी यामध्ये जेवढं पाणी टाकलेलं होतं ते सुद्धा यामध्ये राहिलेलं नाही आहे आणि चांगल्या प्रकारे आपले असे दोडके शिजून आलेले आहे। विदर्भाचा खादाड अमू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।